रक्षाताई भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवार आहे आणि रक्षाताई आमच्या परिवारातील एक सदस्य आहे। त्यामुळे परिवारातील साऱ्या सदस्यांनी जे मतदानास पात्र आहेत अशांनी या ठिकाणी एकत्र येऊन मतदान केलं। या देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावेत आणि या देश अधिक विकसित व्हावा, अधिक विकासाच्या दृष्टीने या देशाने वाटचाल करावी, यासाठी त्यांच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून आम्ही सगळे या ठिकाणी मतदानास आलेलो आहे। मतदारांचा प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसतो आहे आणि लाईनमध्ये उभं राहून जवळजवळ 20-20 मिनिट 25-25 मिनिट लागत आहे। मला आनंद आहे की मतदार उत्साहाने या ठिकाणी मतदानास येतो आहे। आज निसर्गाने सुद्धा साथ दिली असं एकंदरीत चित्र दिसतंय भाऊ। खरं तर खूप ऊन असतं पण आज मात्र अत्यंत ढगाळ वातावरण आहे, पाऊस येऊ शकतोय। निश्चित मागच्या आठवड्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आणि प्रामुख्यानं मुक्ताईनगर भुसावळ तालुक्यामध्ये 44-45 पर्यंत तापमान होतं सेल्सिअसपर्यंत। आज थोडं पावसाचं वातावरण आहे आणि उन्हाने दडी मारलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार उत्साहाने येतो आहे। जर 44-45 सारखं तापमान राहिलं असतं तर मतदानावर त्याचा परिणाम झाला असता, त्यामुळे मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असं मला वाटतं। मागच्या वेळेला लीड खूप मोठं होतं गेल्या दोन निवडणुकीमध्ये, यंदा तो लीड मताधिक्य वाढेल, आपली पण एक साथ आहे, तुम्ही निवडणूक खांद्यावर घेतलेलं दिसतंय। मतदानाच्या टक्केवारीवर लीड अवलंबून नसतो, त्यामुळे मतदानाची टक्केवारी नेमकी किती होईल यावरच लीडचा वाट बघावी लागतील। मला हे निश्चित माहिती आहे, विश्वास आहे माझा की रक्षाताई ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।